आणि जे मंचामध्ये आहेत ते कृपया बसून घ्या. आजूबाजूला सगळे जे माणसं बसलेले आहेत मध्ये येतात. पाली विलेज उद्धव ठाकरे पाली विलेज पाली पाली हाँ ओके ओके बाय लावला रेकॉर्डला आपण आपला खाली बसायला कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. आपण चला लिंक भेज दो लिंक भेज दो लिंक भाई जागा ठेवून द्या. आदरणीय उद्धव साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सर्व शेतकऱ्यांना नम्र विनंती आहे, साहेब आलेले आहेत. या ठिकाणी साहेबांचं आगमन झालंय. फोटोग्राफर फोटोग्राफर फोटो फोटो ओ काका ओ खाली बसून घ्या सगळे. खाली बस सगळे. खाली खाली बस सगळे. कृपया विनंती आहे, खाली बसा. खाली खाली बसून घ्या. खाली मामा खाली बसा. हॅलो सगळ्यांनी या पुढे या. खाली बसा. खाली बसा. कॅमेरामॅन जरा प्लीज मागच्या ना दिसत तुम्ही लोक सगळ्याच एरियाला व्यापून घेता, मग लोकांना काय समज. जरा बस. दादा बाबा जरा इकडे आहे ना सगळे कॅमेरामॅन. बस झाले ना. दादा काय सांगतो ऐक ना. बसून घ्या. खाली बसा. उभं ना करू. दादा खाली बसा ना. या बाबा या पुढे या. इकडे या ना. इथं मागचे शेतकरी हो ताई इकडे सारख्या इकडे या. माननीय उद्धवजी ठाकरे साहेब शेतकऱ्याशी संवाद साधण्यासाठी या संपूर्ण मराठवाड्यात फिरत आहेत. कुठे मोठ्या जाहीर सभा फार तामझाम करण्यापेक्षा शेतकऱ्याशी संवाद साधण्यासाठी हा दौरा आहे. मागच्या महिन्यात एक मोठी अतिवृष्टी मराठवाड्यात नव्हे तर महाराष्ट्रात घडली आली आणि या अतिवृष्टीनं आपलं शेत, गुरंढोरं, घरदार मोठ्या प्रमाणावर वाहून गेली. आणि हे सगळं केल्यानंतर माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी पूर्ण मराठवाड्याचा जवळपास 5 जिल्ह्याचा दौरा केला होता. आणि या दौऱ्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांचा एक मोठा मोर्चा संभाजीनगरात काढला होता. दरम्यानच्या काळात राज्य सरकारने जवळपास 31,500 कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलं. जिरायती जमिनीला 8,500 रुपये, बागायत्या जमिनीला मला वाटतं 17,000-18,500 रुपये, जे फळबाग आहे त्याला 22,500 रुपये आणि निकष एनडीआरएफच्या निकषापेक्षा 2 हेक्टरच्या ऐवजी 3 हेक्टर अशा पद्धतीनं हा निकष इकडे ना मला हा निकष ठेवण्यात आलेला होता आहे. जी खडून गेलेली जमीन आहे हिला 3.5 लाख 3,47,000 रुपये 47,000 रुपये एनडीआरएफचे आणि 3 लाख रुपये या मनरेगामधून अशा पद्धतीनं घोषणा झाली. या कार्यक्रमाचं नावच असं आहे की पॅकेजचं काय झालं. आणि एवढं मोठं पॅकेज डिक्लेअर केलं सरकारने, याचं काय झालं. कारण सरकार हे पॅकेज तर देत नाही, उलट दगाबाजी आपल्या सगळ्या शेतकऱ्यांची सरकार करतो. आणि म्हणून दगाबाज सरकार हे आहे. याला हे प्रश्न
आपण पॅकेजचा विचारण्यासाठी माननीय उद्धवजी ठाकरे साहेब येणार आहे. विचारणा म्हणजे काही शेतकऱ्यांना न्याय मिळावा हा याच्या मागचा हेतू आहे. याचा हेतू बाकीचा काही असाच कारण सरकारने जर पॅकेज दिलं तर मला असं वाटतं काही हरकत नाही. परंतु साहेबांनी सांगितलं होतं की 3.5 लाखापैकी किमान ₹1,00,000 तरी रुपये दिवाळीला द्या. आपण याविषयी चर्चा करण्यासाठी साहेब आपल्यामध्ये आलेले आहेत. शेतकरी पण म्हणणार इथले शेतकरी काय ना तुमचं मुरली नवले त्या पुढे हे सगळ्यात आधी या ठिकाणी आपली भूमिका व्यथा या ठिकाणी मांडणार आहेत. मी मुरली नवले यांना विनंती करतो की आपण शेतकऱ्यांची जी काही भूमिका असेल ती इथं मांडावी. सर्वप्रथम नाही भाषण नाही, अतिथी देवो भव. बाळासाहेबांचे चिरंजीव म्हणून उद्धव साहेब तुमचं पालेगावाच्या वतीनं सर्वशः हार्दिक हार्दिक अभिनंदन. कारण सेनेची स्थापना झाली तेव्हापासून बाळासाहेबाला ओळखणारा हा बीड जिल्हा, मराठवाडा आणि साहेबांची सभा खंडेश्वरी मैदानात घेतली साहेब. त्यावेळेस आम्हाला पैसे नसायचे. आम्ही घरातली ज्वारी विकून साहेबांच्या सभेला गेलेले माणसं आहोत. म्हणून तुम्हाला आवर्जून सांगायचं आता बाकी विषय लांबवणार नाही. अवघ्या महाराष्ट्रामध्ये 6 महिने 7 महिने झालं अतिवृष्टी होते. मे महिन्यापासून पाऊस चालू आहे. अतिशय बिकट परिस्थिती आहे शेतकऱ्यांची. शेतकऱ्यांकडे जे काही कापूस सोयाबीन आलं होतं ते सर्वस्व पावसानं निघून गेलं. आलेला काही घास होता तो पदरामध्ये पडला नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की त्याला एकूण तिकून काही आलं तर त्याला हमी भाव नाही. भाव असणारा योग्य मिळत नाही. आणि शेतकरी हा एकदम मेटाकोटीला आलेला आहे. खरोखरच आलेला आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये परिस्थिती आहे. पालेगावची पण तीच परिस्थिती आहे. शेतकऱ्याचं कर्जमाफीचं धोरण सरकारनं आता अंबादास दानवे साहेबांनी सांगितलं किंवा त्यांनी घोषणा केली, परंतु 6 महिन्यानंतर करणार आहेत. मग 6 महिन्यानंतर घोषणा करून काही उपयोग होणार नाही. आज ती कर्जमाफी, संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांना आवश्यक आहे. दुसरा मुद्दा असा आहे की शेतकऱ्यांना आत्ताची आत्ता जसं अतिवृष्टी झाली की लगेच त्यांना मदत मिळायला हवी होती. लाखो रुपयाचं नुकसान झालं आणि तुटपुंजी मदत शासनाकडून मिळालेली आहे. एक त्यांच्या गाई म्हशी वाहून गेल्या, गुरंढोरं वाहून गेले. काही काही व्हिडिओ असे पाहिले आम्ही साहेब की त्या घरी माणसं सुद्धा म्हणजे असं रडत होत. ते पाहत नव्हतं. एवढं विदारक चित्र या ठिकाणी होतं. म्हणून तुम्ही या ठिकाणी आलात, शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आलेला आहात. आणि आपल्या भारताचा जर कणा असेल तर हा शेतकरी आहे. सरकार कोणतंही असो, सरकारनं अगोदर शेतकऱ्याविषयी धोरणं राबवले पाहिजे. दुसरी गोष्ट अशी साहेब, आपण सत्तेमध्ये होता, 2.5 वर्ष आपण मुख्यमंत्री होता. आम्ही टीव्हीच्या माध्यमातून पाहायचो, मीडियाच्या माध्यमातून पाहायचो. आपलं कामही व्यवस्थित होतं. परंतु आता तो राजकारणाचा भाग आहे, तो आम्ही काही तर बोलणार नाही. परंतु या ठिकाणी आता जे आपण संवाद साधण्याकरता आलेला आहात, खरोखर विरोधी पक्ष नेता कसा असावा किंवा विरोधात जरी असलं तरी काम कसं करून घ्यावं हे आपल्याकडून शिकलं पाहिजे. खूप काही आणखीन गोष्ट आहेत. आता आपण ज्या ठिकाणी बसलोच साहेब, पाठीमागं बिंदुसरा नदी वाहते. धरण आहे मोठं वरती बीड शहराला पाणी पुरवठा करणार. पलीकडून जर कदाचित जास्त दिवस पाऊस झाला तर असा लोंढ आला तर शक्यतो गावावर येण्याची शक्यता जास्त आहे. म्हणून त्याकरता पाठीमाग प्रोटेक्शन वॉलची गरज, म्हणजे सांगतो गावचाही प्रश्न मांडतो साहेब तुमच्या पुढं. आणखीन तलावात असणार त्या ठिकाणी जर पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी, अनेक दिवसापासून आम्हाला नेते येतात सांगतात किंवा पाणी आपल्याला मराठवाड्यात आणायचं, परंतु मराठवाड्यामध्ये ते पाणी येत नाही. आपण जर सत्तेमध्ये भविष्यामध्ये आलात तर ते पाणी मराठवाड्यामध्ये जर आणलं तर त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो हा जो दुष्काळी नेहमी दुष्काळी भाग आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे शेतकरी पिकवतील. आता योगावन आमच्याकडे रेल्वे आलेली आहे. रेल्वेचा आमचा माल मुंबईला आम्हाला आणता येत आहे. अनेक या शेतकऱ्यांचे प्रश्न, सीताफळाचा आमच्याकडे मोठा उद्योग आणता जर आला तर त्याच्यामध्ये अनेक रोजगार उपलब्ध होतील. कारण या डोंगर पट्ट्यामध्ये एवढं असणारं सीताफळ उत्पादन आहे, परंतु त्याला योग्य भाव भेटत नाही, हमी भाव भेटत नाही.
किंवा त्याला असणारं मार्केट नाही, मग त्या सीताफळाचा आमचा काही उपयोग होत नाही. अनेक असे प्रश्न आहेत. आपण या ठिकाणी आलात, पुन्हा एकदा साहेब आमच्या गावाच्या वतीनं तुमचं अगदी मनपूर्वक, कारण तुम्ही एवढे मोठे माणसं साहेब, खरं सांगतो तुम्ही मुख्यमंत्री राहिलेले माणसं आहेत आणि माझे मुख्यमंत्री आपल्या गावाला भेट देतात. राजकारणाच्या पलीकडे जाऊन आम्ही तुम्हाला तुमच्या गावामध्ये मनपूर्वक अतिशय नम्रतेनं तुमचं आणखीन एकदा स्वागत पाहिजे. कारण एवढी व्यक्ती आपल्याकडे येते आणि आपण इथं जर नाही, मोठे पण नाही साहेब, खरं हे गोष्ट कळलं पाहिजे सगळ्यांना. आणि म्हणून आपलं पुनश्च एकदा दानवे साहेबाचं, खैरे साहेबाचं, सर्व पदाधिकाऱ्याचे मी नाव घेत नाही, मला या ठिकाणी सांगितलं तुम्ही बोलायला या. शेतकऱ्याच्या खरोखऱ्या व्यथा आहेत आणि शेतकऱ्याच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आपण आलात. आपण या ठिकाणी आपलं मार्गदर्शन मोलाचं शेतकऱ्यांसाठी करावं एवढं बोलतो आणि या खंडेरायाच्या चरणी, गावकऱ्याच्या चरणी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोणत्या आणखी शेतकऱ्यांना काही भूमिका आपल्या इथली मांडायची असेल काही बसाल का? महिलांना कोणाला बोलायचंय? कोणत्या महिला? या विषयात बोल, शेती विषयातच बोलतो, बाकी विषय आपण या शेतीच्या विषयी, अतिवृष्टीविषयी कोणाला काही बोलायचंय? शेतकऱ्यांपैकी कोणाला बोलायचंय का बाबा? राईट. या, काय ना तुमचं? कोण बोलतंय? या हो. माधवराव आंधळे हे शेतकरी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांशी संवाद साधतात. बाकी बसा जरा. सर, यावर्षी मे मध्येच पाऊस सुरुवात झाली. मे मध्ये शेतीची पूर्ण नुकसान झाली. इतकी नुकसान झाली की त्या रानामध्ये आम्हाला अक्षरशः जाता सुद्धा येत नव्हतं. मे महिन्यामध्ये ज्या वेळेला आम्हाला नांगरायचं असतं, पाळी घालायची असती, त्या शेतीची मशागत करायची असती, त्याच वेळेला निसर्गाने आमच्यावर हल्ला केला आणि त्या हल्ल्याला आम्ही कसं तरी सामोरं गेलो. ट्रॅक्टर लावली, जेसीबी लावल्या, शेत दुरुस्त केलं. आमच्या घरामध्ये होतच थोडं नाणं ते विकलं, त्याचं बी खरेदी केलं, खत घेतलं, पेरणी केली, फवारलं. लेकराला औषध नाही दिलं पण आम्ही पिकाला औषध दिलं सर. एवढं आम्ही त्याच्यावर प्रेम केलं आणि अगदी ते शेंगा लागायच्या, त्याला कणीस यायचं, त्याला आम्हाला पीक प्राप्त व्हायचं. आमचं कुटुंब अगदी आनंदामध्ये होतं. या वर्षीची दिवाळी आम्ही निश्चितच असणार आहे. चांगल्या प्रकारे आम्ही आनंदित या वर्षीची दिवाळी हे करून आमच्या मुलाला चांगलं शिक्षण देतो अशी आमची अपेक्षा होती. पण झालं गंमत अशी, पीक काढायला याच्या टायमाला एवढा निसर्गाने कोप केला की अक्षरशः अख्खं पीक वाहून गेलं. जाग्यावर तेच पीक सळलं. जसं पीक सळलं तशी आमची मानसिकता सुद्धा सळली. मध्यंतरी आम्ही बातम्यावर खुश होतो. आमच्या मोबाईलवर बातम्या येत होत्या. सरकार सांगत होतं की आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी. पण शेतकऱ्याच्या पाठीशी खंजर खोप देण्यासाठी आहे सरकार का शेतकऱ्याला आधार देण्यासाठी आहे? हे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आम्हाला एकदा सांगितलं पाहिजे. शेतकऱ्याच्या पाठीमागे कशासाठी उभा आहात हे आम्हाला प्रश्न या मुख्यमंत्र्याला यावर्षी विचारायचा आहे. दिवाळी गोड होईल असं आम्हाला सांगितलं होतं. त्या आशेवर आमच्या डोळ्यातले पाणी आम्ही पुसलं की सरकार निश्चित आमच्या पाठीमागे उभा आहे का, आमची दिवाळी गोड होणार आहे का. आज तागायत एकाही शेतकऱ्याला अतिवृष्टीसाठी, नुकसानीसाठी एकही रुपया सर आम्हाला प्राप्त झालेला नाही. दुसरी गोष्ट या ठिकाणी महत्वाचं सांगतो, एवढा लबाड मुख्यमंत्री कसा काय या महाराष्ट्रामध्ये प्राप्त झाला? काय आमचं दुर्दैव असत, काय आमचं चुकत असत, का आम्ही इतकं पाप करत असतो हेच आम्हाला कळत नाही. किती लबाड बोलावं, क्षणाक्षणाला लबाड बोलावं, क्षणाक्षणाला लबाड बोलावं. आता त्याची सीमा झालेली आहे सर. याच्यामधून काहीतरी मार्ग काढताना अशी अपेक्षा आहे. म्हणून आम्ही जवळजवळ 32 किलोमीटर ठिकाणी चालत आलेलो आहे. धन्यवाद. महिलांपैकी कोणी बोलणार होतं? यात आहे ही यादी नाही, एक मिनिट, याविषयी अतिवृष्टी याच्याविषयी बोलणार आहे. ठीक, या ताईंचं जागेवर बोला. यादी या ना, त्यांना बोलू द्या ना. त्या ताईंना या ना मावशी या.
नीचे बिठा उधर लेडीज को अंदर लाओ। तुमचाच आहे आता काय करताय? आजी थोडं पुढे घ्या, आजी थोडं पुढे, आजी पुढे घ्या, थोडं पुढे या। इधर से ये लोग आमच्या पैसे आम्हाला करायला लागले तर आम्हाला नवरा वारलाय, लेक वारलाय माझा नाम हो तिथं गायरान काहीतरी बघायचं आता ते बघूया. कृपया आपले पदाधिकारी कुणीही बोलणार नाही. सर्वसामान्य शेतकरी जे आहेत ते त्या ठिकाणी संवाद साधतील. यानंतर आपल्या पाली भागातील आपले यस्मिन भाई एक शेतकरी आहेत, ते आपल्या मनामध्ये व्यक्त करतील. अस्सलाम वालेकुम, जय हिंद, जय महाराष्ट्र। आज हम सब लोगों के बीच हमारे उद्धव साहब ठाकरे वो हमारे समस्याओं को हल करने के लिए यहाँ पर मौजूद है। हमारे संभाजी नगर के महानगर पालिका के आमदार अंबासी जानवे साहब वो हमारे मुश्किलों को आसान करने के लिए इतने दूर से हम लोगों के लिए आए हैं। आप सब उनको बता सकते हैं कि आप लोगों के साथ कैसी धोखेबाजी हुई, आपको पैकेज के नाम पे किस तरह से ठगा गया है, आपके डॉक्यूमेंट्स लेकर आपके साथ किस तरह धोखा हुआ है। नेता वो नहीं होता है कि जो लोगों को विश्वास दिलाए, आस दिलाए, उम्मीद दिलाए, बल्कि नेता वो होता है जो लोगों का भरोसा जीते, विश्वास जीते। बल्कि ना मंत्री पद पे होने के बावजूद हमारे उद्धव साहब ठाकरे वो हम सब लोगों की मुश्किल हल करने के लिए यहाँ है। उनका हमसे कोई भी लेन देन नहीं है, फिर भी वो हमारे मसलों को हल करने के लिए यहाँ आए हैं। सगा वो नहीं होता जिसका खून का रिश्ता हो, जो साथ में हो। सगा वो होता है जो बिना खून के रिश्ते के हमारे साथ खड़ा हो, हमारे मुश्किलों में हमारा साथ दे, हमारे मसलों को हल करे। अरे बाबा, मैं तो ये कहती हूँ, छीन लो उससे हुकूमत, छीन लो उससे हुकूमत, नहीं वरना लगाकर आग वो सब कुछ जला के राख कर देगा। अरे हम तो इस बार गब्बर को नहीं, बसंती को नहीं, गब्बर को नचाने वाले हैं। भले ही वक्त बुरा हो पर मैदान पलटने की हम ताकत रखते हैं। भले वक्त हमारा बुरा हो पर मैदान पलटने की ताकत रखते हैं। एक वक्त की बात है, एक राजा था जंगल में, उसने कहा मैं चुन के आने के बाद आप सब लोगों को एक एक कंबल दूंगा। मासूम भेड़ियों ने उसे जिताकर ला भी लिया, पर उन्होंने ये नहीं सोचा कि ये कंबल को ऊन कहाँ से लाएगा। फिर यही इसी तरह से एक बात यह है कि लाड़की बहन योजना, बड़े ही प्यार से लाड़के बहनों के लिए ये योजना तैयार की गई है। उनके अकाउंट में 1500 रुपए तो गिर गए, पर जो निराधार की मासूम बेवाएं थी, जो सड़कों पे बैठकर भीख श्रावण बाढ़ की महीनों को उनको पैसे मिलते थे, वो सब बंद हो गए। पैसे वाली बहनों का तो पार्लर का खर्चा निकल गया, पर भाई का जो राशन 5000 का था वो 5000 पे से 10,000 पर आ गया। फिर किस तरह की हुकूमत है ये? कौन सी ऐसा देश है जहाँ पर किताबों पर जीएसटी लगा है? ये भारत देश है। कुछ दिनों तो से अपना हाल बिल्कुल नेपाल की तरह होने वाला है। अरे मैं तो कहती हूँ रामायण के जगह पर टीवी पर संविधान बताना चाहिए, ताकि लोगों को समझ में आए कि क्या सही है और क्या गलत है। वो अपने खुद के फैसले सही लेना सीख लेंगे। आप लोगों को तय करना है कि हमें किसका साथ देना है। एक वक्त की बात है, हमारे ठाकरे साहब के घर पर एक गरीब परिवार आया। वो मुस्लिम परिवार था, पर वो बार बार घड़ी की तरफ देखने लगा। ठाकरे साहब ने कहा, आप घड़ी की तरफ क्यों देख रहे? उसने कहा, सर मेरे नमाज का टाइम हो गया है। ठाकरे साहब ने बड़े ही मोहब्बत से कहा, आप नमाज पढ़ लीजिए। वो हिचकिचाकर बोला, सर मैं यहाँ पर नमाज पढ़ लूं? उसने कहा, बिल्कुल आप पढ़ लिए, मुझे आपके धर्म से कोई लेना देना नहीं है। मुझे तो नफरत है उन लोगों से जो हमारे बीच में भेदभाव करते हैं, हमारे बीच में नफरत पैदा करते हैं। उनके ही लाडले उद्धव साहब है जो हम लोगों के बीच की नफरत को दूर करने के लिए आए हैं। आप लोग ऐसा नेता चुनिए जो हम लोग का साथ दे, हमारे साथ खड़े, हमारी मुश्किलों में हमारा साथ दे।
आप अपनी अपनी मुश्किलें उनको दिल खोलकर बता सकते हैं। आपके मुश्किलों को वो हल करने वाले हैं, आपके मुसीबतों को वो दूर करने वाले हैं। इतना चंद अल्फाज कहकर मैं अपने बातें खत्म करती हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। ताई तुम्ही एवढंच सांगा, जे तुम्ही याद्या काय आहे जरा सांगा. एक आउटपुट मेसेज कर त्याला खाली फ्रेम करा. सर्वप्रथम तर आपले माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आज पालीमध्ये आलेले आहेत. सर्वप्रथम सर्व पालीकरांच्या वतीने साहेब तुमचं खूप खूप धन्यवाद करते. आणि इथं स्टेजवर उपस्थित आमचे खैरे साहेब असतील, दानवे साहेब असतील, परशुराम जाधव साहेब, सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. तर आज आपण जर बघितलं हे धोकेबाज सरकारने कसं पॅकेज दिलेलं आहे शेतकऱ्यांसाठी, हे पर हेक्टरी त्यांनी कोरडवाहूला 17,500 रुपये असं ठरवलं होतं आणि पाणभरती जमिनीला 34,000. तर आज जर खात्यामध्ये जर बघितलं तर आज हेक्टरी 3,315 रुपये हेक्टरी, नाही का 1,530 रुपये, 4,845 रुपये पर हेक्टरी. बर का हे पर हेक्टरी म्हणजे 2.5 एकराला, आपल्या गावाकडे 2.5 एकराला म्हणजे 1 हेक्टर. तर 1 हेक्टरला एवढं अनुदान दिलेलं आहे. बघू शकता तुम्ही 5,610 तर 1,410 रुपये, 1,700. तर आता या सरकारने, महायुती सरकारने शेतकऱ्याला अतिशय फसवलेलं आहे. हे जे सरकार आहे हे शेतकऱ्यांच्या मुळावरलं आहे. नक्कीच शेतकरी आज अतिवृष्टीमुळे एवढा धडपडत आहे सर, अक्षरशः दिवाळी शेतकऱ्यांनी साजरी केलेली नाहीये. सर्व पिकाला भाव नाही, काहीच नाही, यांच्या नाही का सारखं शेतकऱ्याला फसवलं आहे. आणि हे बघू शकता साहेब तुम्ही किती थोडं अनुदान दिलेलं. नक्कीच मला बोलण्याबद्दल वेळ दिला. नाही, मी आता माननीय साहेबांना विनंती करतो की आपण शेतकऱ्यांशी संवाद साधावा. इथं वेगवेगळे मुद्दे मांडलेले या ताईंनी यादीच दिलेली गावातली की सरकारने पर हेक्टरी जाहीर केलेलं जे अनुदान आहे बागायतीला 18,500 आणि जिरायतीला 8,500. तर ही किती अमाऊंट आली एक्झॅक्ट ही गावाची यादीच ताईंनी आणलेली आहे. त्यांनी तो आकडा सुद्धा वाचून दाखवला. याचाच अर्थ सरकार कशा पद्धतीने जनतेला फसवतोय हा याच्यातला मुख्य मूळ गाभा आहे. मी या प्रसंगी आपल्या गावात आलेले शिवसेना पक्ष प्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांना विनंती करतो की आपण शेतकऱ्यांशी संवाद साधा. नीट बसून घे. उपस्थित सर्व शेतकरी बांधवांना आणि भगिनींनो बसा बसा. मी आज उद्या परवा जवळपास 4 दिवस मराठवाड्यातल्या तमाम शेतकरी बांधवांना आणि भगिनींना भेटण्यासाठी आलेलो आहे. राजकारण करायला आलोय का? कोणाला दिसत असेल तसं राजकारण, पण मी खरं काय आणि खोटं काय हे पाहायला आलेलो आहे. कारण यावर्षी कधी नव्हे अशी आपत्ती मराठवाड्यावरती कोसळली. आता मुरलीधरला तुम्ही जे सांगितलं की मे महिन्यापासूनच पाऊस सुरू झाला, मुंबईत पण तेच सुरू झालं आणि आजही आपला दसरा मेळावा सुद्धा पावसातच झाला. हे संकट थांबणार की नाही ह्याचा अजून काही थांगपत्ता लागत नाही. कारण जरा कुठे वाटते की उघडीत पडले की संध्याकाळी होते, ढग दाटून येतात आणि पाऊस सुरू होतो. बरं, हे संकट कमी पडते की काय? म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना आसमानी आणि सुलतानी. आसमानी म्हणजे जे नैसर्गिक संकट असतं ते, आणि सुलतानी म्हणजे इथला कारभार जो करतात त्यांचं. आता हा बीड म्हणजे तसं पाहिलं तर शिवसेनेसाठी हा राजकीय दृष्ट्या दुष्काळी जिल्हा, बरोबर ना? कारण बीड जिल्ह्यामध्ये खूप वर्षांपूर्वी एकदा आपण प्रचंड सभा घेतली होती, ते शेतकऱ्यांच्याच विषयासाठी घेतली होती, देता की जाता. आणि त्यावेळेला आज आपल्या सोबत असलेले पवार साहेब केंद्रात कृषी मंत्री होते. देशामध्ये कोणत्याही राज्यातल्या शेतकऱ्यांनी कर्जमाफी मागितली नव्हती, ती आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी एकवटून मागितली. आणि त्याच्यामुळे तेव्हा कदाचित पहिल्या प्रथम किंवा बऱ्याच वर्षानंतर देशातल्या सर्व शेतकऱ्यांना
मनमोहन सिंग पंतप्रधान असताना पहिली कर्जमाफी देण्यात आली. त्याच्यानंतर आपलं युतीचं सरकार आलं. यांनी जाहीर केलं छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी. त्यातले किती लोकांना किती मिळाले मला कल्पना नाहीये. पण मी मात्र प्रामाणिकपणाने कोणताही अभ्यास न करता, ढ म्हणा पाहिजे तर मला, अडाणी म्हणा पाहिजे तर मला, पण शेतकरी प्रेम करतोय तर मला कोणी ढ म्हणू दे, अडाणी म्हणू दे, पण अभ्यास न करता मी 2 लाखापर्यंत पीक कर्ज माफ केलं होतं. आता आपले जे मुख्यमंत्री बसलेले आहेत ते पंचांग बसलेले आहेत. म्हणजे आता राहू कुठे, केतू कुठे, आता त्यांच्या खुर्चीवर अनेक ग्रहांची वक्रदृष्टी आहे. त्याला आपण काही करू शकत नाही. आता कालच ते बिहारमध्ये बसता बसता पडले आणि पडता पडता बसले, तो भाग वेगळा. पण त्यांनी आता मुहूर्त काढलाय पुढच्या वर्षी जूनचा. आता जून मध्ये जर कर्जमुक्ती करणार असतील तर आता हे खरीपचं जे कर्ज डोक्यावर साठलेलं आहे त्याचे हप्ते भरायचे की नाही भरायचे. आणि जर कर्जमाफी होणार असेल तर हप्ते का भरा. आणि हप्ते नसेल भरणार नसू तर रब्बीसाठी कर्ज मिळणार आहे की नाही मिळणार आहे. मग पुनर्गठन जर का होणार असेल तर त्या सगळ्या कर्जाची माफी ही जून मध्ये होणार आहे का, याची उत्तरं कोण देणार आहे. मिळतात उत्तरं. आणि इथे महिला आलेल्या आहेत. लाडकी बहीण योजना खरंच घरामध्ये किती जणींना मिळते मला प्रामाणिकपणे सांगा, कारण मला त्याचे पुढचे प्रश्न आहेत. मिळते का. मिळते. बरं, निवडणुकीच्या आधी घरातल्या सर्व महिलांना मिळाली होती का एक दोघींना मिळाली होती. सबको मिली थी ना. आता नवीन त्यांनी काढलेले आहे नियम, घरातील 2च महिलांना मिळेल. नहीं ठीक है, चलो पल भर मान लिया, हर परिवार में 2 ही महिलाओं को ये इस योजना का लाभ मिलेगा. म्हणजे काय करतायत, घराघरात भांडण होत आहेत. म्हणजे एका बाजूला आपले मोहनराव भागवत माहित आहेत ना, सरसंघचालक, ते म्हणतात जास्तीत जास्त अपत्य जन्माला घातली जन्माला. मग एका घरामध्ये आई आणि 2 मुली असतील, सासू आणि 2 सुना असतील, 2 बहिणी असतील, 4 बहिणी असतील. मग त्यातल्या दोघींना मग कोणाला द्यायचं, सासूला द्यायचं, सुनेला द्यायचं, मुलीला द्यायचं, बहिणीला द्यायचं, कोणाला लाभ द्यायचा. म्हणजे घराघरात भांडणं लावायची. आणि लाडकी बहीण, म्हणजे ज्यांना लाभ मिळतो ती लाडकी आणि ज्यांना मिळत नाही ती नावडती. हे कुठले, हे असं राज्यकर्ते असू शकत नाही. राज्यकर्ते सगळ्यांना समान वागणूक देणार पाहिजे. आज मुद्दामून मी तुमच्याकडे का आलो, कारण ही आपत्ती आल्यानंतर तसं पाहिलं तर मराठवाडा हा अवर्षणग्रस्त आहे. म्हणून आपण ते वॉटर ग्रीड प्रकल्प वगैरे लावणार होतो, पण यावर्षी आखरीत घडलं. पाऊस एवढा येतोय की पुराचे लोंढेच्या लोंढे जमिनीत घुसले, जमीनच खरडून गेली. आता प्रश्न असा आहे की जे काय पीक हाताला लागलं होतं ते तर गेलंच, सडून गेलं. मीच पाहिलं त्यावेळेस आपत्तीनंतर 3ऱ्या-4थ्या दिवशी आलो होतो, ढोपर पाणी होतं शेतामध्ये आणि पूर्ण पीक सडून गेलं होतं. म्हणजे ते पीक गेलं तरी देखील जे काय हाती लागलं होतं ते परत पाडलेल्या पावसाने भिजून गेलं. म्हणजे विदर्भात तिकडे कापूस भिजला, सोयाबीन गेलं, सगळं गेलं. त्यातूनही जर काही कोणाच्या हाती लागलं असेल तर मुरलीजी सांगा त्याला हमी भाव तरी नीट मिळतोय का. मग काय, कशासाठी शेती करायची. आता सुद्धा त्यांनी म्हणजे गेल्या 8-10 दिवसापूर्वी एक चळवळ थोडी उभी राहत होती, कर्जमुक्ती झालीच पाहिजे. मला पण बरं वाटतं की चला कोणतरी प्रश्न हाती घेते. मग त्यांना मुख्यमंत्र्यांनी बोलून घेतलं, कोपऱ्याला गुळ लावून सोडून दिलं. बसा, गुळ कोपऱ्याला गुळ म्हणजे काय, तो गुळ लावला तो चाटताही येत नाही आणि गुळ आहे म्हणजे मोह पण आहे आणि काढताही येत नाही. मग जून मध्ये कर्जमाफी होणार आहे, मग तोपर्यंत निवडणुका काढून घ्यायच्या. आता नगरपालिका नगर परिषदेच्या लावल्यात, पण जिल्हा परिषद लावण्याची धमक नाही. मग तुमच्या तोंडी काही लावायचं मधाचं बोट, जून मध्ये कर्जमाफी करणार, आता मतं द्या. मग त्यांना सांगायचं पहिलं आम्हाला कर्जमाफी द्या, मग तुम्हाला मतं देतो. आहे असं तुम्ही निर्णय घेऊ शकणार आहात का. तुम्ही जे आता म्हणालात ना की काहीतरी मार्ग काढा, मार्ग हाच आहे. सरकार जर दगाबाज असेल तर दगाबाजाला दगेनेच मारायला पाहिजे. जर दगा आपल्याशी कोण करत असेल तर त्याला सुद्धा त्याचेच दात त्याच्या घशामध्ये घातले पाहिजे. आता जर का तुमच्या इकडे निवडणुका लागतील, अजून इथे निवडणुका तशा जाहीर नाही झालेल्या, जिल्हा परिषदेवर लागतील आणि जे सरकारी येतील मंत्री संत्री वादंत्री घेऊन, त्यांना सांगायचं पहिलं माफी दे, कर्जमुक्ती कर, माफी नाही. माफी हा शब्द चुकीचा आहे, कारण माफी कोणाला देतात, गुन्हेगाराला. माझा शेतकरी गुन्हेगार नाही, माझा शेतकरी हा अन्नदाता आहे. त्याच्यामुळे आम्हाला कर्जमुक्ती पाहिजे. ती निवडणुकीच्या आधी केली तर आणि तरच तुला मत देऊ. कारण निवडणुकीच्या आधी माझ्याकडे व्हिडिओ आहेत देवेंद्र फडणवीसांचा, आमचं सरकार आल्यानंतर
शेतकऱ्यांचा सातबारा करू कोरा कोरा कोरा, अरे चोरा आता कुठे गेलास, आता कुठे गेलास? आणि अजित पवार यांचं पण आहे, तो शोधतोय मी, कर्जमुक्त माफी नाही केलं तर नाव लावणार नाही. मग आता काय लावणार? तर तुम्ही सुद्धा आता काहीतरी शेतकरी म्हणून एकवटता आहात की नाही? आहे ना, आता हिंदू मुसलमान इकडे बसलेले आहेत, मग पुन्हा जातीपाती म्हणजे पहिल्यांदा काय करायचं, हिंदू मुसलमान मध्ये मारामारी लावा, मग हिंदूंमध्ये मराठी मराठी करा, मग मराठी माणसामध्ये मराठा मराठे तर करा. मग आपण एकमेकाची डोकी फोडत बसायची आणि आपले मस्त डोक्याला तेल चंपी मालिश करत सत्ता भोगून मोकळे. आता नाही चालायचं असं. मी तुम्हाला जे काय प्रश्न विचारतोय, लाडक्या बहिणीचे विचारले, किती जणांना मिळतोय लाभ, आता केवायसी करायचं, मग त्याच्यामध्ये सुद्धा घोटाळा आहे. अनेक तिकडे या लोकांनी बापे घुसून ठेवले महिलांच्या नावाने, त्यांनी पैसे काढलेले आहेत. त्याच्यानंतर आता ताई तुम्ही जी यादी वाचली, पर हेक्टरी, आमचं तर म्हणणं आहे पर हेक्टरी 50,000 रुपये मिळालेच पाहिजे, पूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, ही मागणी आहे, कर्जमुक्ती झालीच पाहिजे ही मागणी आहे. पण तरी देखील त्यांनी जे काय पॅकेज जाहीर केलं, इतिहासातील सगळ्यात मोठं पॅकेज कुठे जे जाहीर कोणी केलं, मुख्यमंत्र्यांनी केलं ना. दुसरे दोघं जे आहेत ते अनर्थ मंत्री आणि तिसरे जे दाढी खाजत फिरतात ते नगर विकास मंत्री. ते काय उपमुख्यमंत्री नाहीयेत, कारण ते संविधानात उपमुख्यमंत्री, त्याच्यामुळे हे नगर विकास आणि अनर्थ मंत्री आहेत. हे उपमुख्यमंत्री पद ह्यांना नुसतं चिकटवलंय, पण हे उपमुख्यमंत्री नाहीयेत, निरवत आहेत. तर ते येतील तेव्हा त्यांना विचारा की तुम्ही जाहीर केलं होतं की आम्हाला कर्जमुक्त करणार, झालं ना, आता वर्ष झालं, अजून एक वर्ष, अजूनही महिन्याभरा 6 महिन्यानंतर म्हणजे त्यांनी जे काय केलं होतं 2017ला जी कर्जमुक्ती त्यांनी केली होती, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव लावलं, पण किती जणांचं खरंच त्या योजनेत कर्जमुक्त झाले? आणि आपल्या सरकारने जी केली होती महात्मा ज्योतिबा फुले 2 लाखापर्यंत पीक कर्ज माफ किंवा मुक्त, ह्यातली कर्जमुक्ती किती लोकांना मिळाली? म्हणजे जे पात्र, पण त्याच्यामध्ये मी काय समिती पाठवली तुमच्याकडे, परदेशी समिती पाठवली, काय अटीतटी शर्ती होत्या? काहीच नाही. तुमच्या खात्यात, थेट खात्यामध्ये पैसे गोळा झाले होते. आता बँकेकडनं कर्ज घेतल्यानंतर बँकांच्या खात्यातच पैसे गेले पाहिजेत ना. मग कशाला तुम्ही जनधन योजना केली, काय ते सगळ्यांची खाती का उघडली? व्यवहार नीट व्हायला म्हणून. आता मुख्यमंत्री सांगतायत की कर्जमुक्ती जर का केली तर बँकांचा फायदा होईल. मग मला त्यांना विचारायचं, जाहीर विचारतोय माध्यमाच्या मार्फत, की बँकांचा फायदा होऊ न देता जून मध्ये तुम्ही कर्जमुक्ती कशी करणार आहात, की ज्याच्यात बँकांचा फायदा नाही होणार, शेतकऱ्यांचा फायदा होईल, तोपर्यंत शेतकऱ्यांनी करायचं काय? कारण अजित पवार जे काय सांगतायत की सगळंच काय तुम्हाला सारखं सारखं फुकट, काय फुकट कसलं? राबतोय माझा शेतकरी, ऊन वारा पाऊस कशाची पर्वा न करता माझा शेतकरी राबतोय, त्याचे तो हक्काचे पैसे मागतोय, भीक नाही मागत आहे. बरं, आता त्यांनी मागे जाहीर केलं होतं वीज बिल माफ, खरंच वीज बिल माफ झालंय का? नाही असेल तर हो सांगा. काही उगाच मला तुम्ही बरं वाटा म्हणून सांगायचं नाही. वीज बिल माफ झालं असेल सरळ हात वर करून सांगा, मला आनंद होईल. नाही, शेतीचं, कृषी पंपाचं, शेतकऱ्याचं झालंय ना. मग ताई आता खरडून गेलेल्या जमिनीमध्ये माफ केलेल्या विजेने कशी शेती पिकवणार? आहे का उत्तर? कृषी पंपाचं जर वीज बिल माफ केलं असेल, आनंदाची गोष्ट आहे, पण त्या विजेचं घेऊन करू काय? आता जमीन खरडून गेलेली आहे, वीज घेऊन करू काय? कारण शेतकरी म्हणते तुमचं आता आमची कर्जमुक्ती करा, हेक्टरी 50,000 रुपये द्या, पण पहिला आता रब्बीचा हंगाम घ्यायला आमची जी माती वाहून गेली माती तर द्या. म्हणजे माती गेलेली आहे वाहून, त्याच्यानंतर कर्ज डोक्यावर चढलेले, गुरंढोरं जनावरं जी वाहून गेली, किती जणांना पैसे मिळाले? कोंबड्यांचे पैसे किती जणांना मिळाले? शेळ्या मेंढ्यांचे किती जणांना मिळाले? आपण कागदावर लिहिले ना इतिहासातले सगळ्यात मोठं पॅकेज म्हणून. म्हणजे इतिहासातला सगळ्यात मोठा दगा हा या मतचोरी करून आलेल्या सरकारने माझ्या शेतकऱ्याला दिलेला आहे. मी सोडणार नाहीये, पण प्रश्न मी तुम्हाला विचारतोय, आम्ही संघर्ष करतोय. एक 4 दिवसापूर्वी सुद्धा मुंबईमध्ये मोठा मोर्चा काढला. कशासाठी काढला? काय विषय तुमच्याकडे आला? मत चोरी म्हणजे तुम्हाला कळलं काय? म्हणजे शेतकऱ्यांनी पहिली, समजा तुम्हाला समजून सांगतो, शेतकऱ्यांनी पहिली पेरणी केली आणि पाऊस नाही आला, मग काय करावं लागतं? दुबार पेरणी, बरोबर ना?
समजा दुर्दैवाने त्याच्यातही पाऊस नाही आला तर तिबार म्हणजे मी हे दुबार तिबार पेरणी ऐकते होती, इकडे दुबार तिबार मतदार नोंदले. म्हणजे एकाच नावाने इकडे पण मतदान करतोय तो, तिकडे पण मतदान करतोय तो, तिकडे पण मतदान करतोय. आणि तुम्हाला भेटायच्या आधी मी जिथे पैठणमध्ये गेलो होतो तिथला आमदार तर सांगतात बाहेरून 20,000 किती मतदान आणले आणि आम्ही जिंकलो. मग तुम्ही काय करताय? तुमच्या नावावरती तुम्हाला असं वाटतं हे तुम्ही निवडून दिलेलं सरकार असेल, आनंदात राहा. मला काही तुमच्यात आणि सरकारमध्ये यायचं नाहीये. पण जर सरकार मत चोरी करून आलेलं असेल, जर सरकार दगाबाजी करून कारभार करत असेल, तर मग मात्र त्याला जाब हा विचारावाच लागेल. मी आज मुख्यतः जास्त करून बोलायला नाही आलेलो, मी तुम्हाला बोलतं करण्यासाठी आलेलो आहे. जे तुम्ही आता सगळं बोललात ना, हे अशा अडचणी येतात. मंत्री येतील त्यांच्या समोर उभे राहून प्रश्न विचारा प्रश्न. तुमचा हक्क आहे, तुम्ही मत दिले ना, मतदान केलंय ना. आणि 5वी बहुमत आहे, ठीक आहे. आज आपला अंबादास विरोधी पक्ष नेता पण नाहीये तरी सुद्धा फिरतोय. खैरे साहेब खासदार पण नाहीये तरी पण फिरताय. बाकी सगळे आपले पदाधिकारी, काय सत्ता आपल्याकडे? आमचं सत्तेशी काही देणं घेणं नाहीये, पण जे माझे जीवाभावाचे ज्यांच्यासाठी आम्हाला सत्ता हवी, कारण जर आज आपलं सरकार असतं तर मी तुम्हाला रडायला दिलं नसतं, तुमच्या डोळ्यात मी अश्रू येऊ दिले नसते. तर आता ही वेळ आलेली आहे की सगळ्यांनी एकजुटीने उभं राहायचं. विसरून जर सगळे तुमच्यातले मतभेद काय असतील सगळे बाजूला ठेवा, पण पहिलं या दगाबाज सरकारला धडा शिकवा. आणि म्हणून मी सरकारला एक नाही म्हटलं तरी तुमची जूनची मुदत आम्हाला मान्य नाही आहे का नाही? आणि जूनची मुदत जर का सरकार देत असेल तर मुख्यमंत्री आता आलेत म्हणतात, कारण मी तुमच्या बरोबर फिरतोय. मुख्यमंत्री कुठे आहेत? महाराष्ट्रातला शेतकरी आपत्तीमध्ये संकटात सापडलाय. अन्नदाता शेतकरी विचारते खाऊ काय, पण त्याला वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री बिहारमध्ये. आणि माझ्याकडे तोही व्हिडिओ आहे की मुख्यमंत्री तिथल्या प्रचारात सांगतायत कि आपले पंतप्रधान तर सगळ्या राज्यावरती प्रेम है, लेकिन अंदर की बात मैं बताता हूं, प्रधानमंत्री जी का सबसे ज्यादा प्यार बिहार पे है. म्हणजे महाराष्ट्र काय सावत्र पोरगा आहे का तुमचा? का महाराष्ट्र काय गुन्हेगार आहे तुमचा? म्हणजे इकडे भोगायचं आणि तिकडे जाऊन मला काही पोटात दुखत नाही. बिहारवरती काय पंतप्रधानांचं सगळीकडे अगदी मणिपूरवरती सुद्धा प्रेम पाहिजे. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत पंतप्रधानांचं प्रेम पाहिजे. पण हा आवडता हा नावडता माझ्या लाडक्या बहिणींसाठी कुटुंबातील दोघींना आणि बिहारमधील सगळ्या कुटुंबातील सगळ्या बहिणींच्या महिलांच्या खात्यामध्ये 10,000 रुपये दिले का निवडणूक आहे. तर हा जो काय भेदभाव चाललाय, अरे जरा नीट जागे व्हा. नाहीतर दरवेळेला काय होतं, निवडणूक आली का एखादी योजना जाहीर करतात, आम्ही याव करू आणि त्याव करू, मग आपण नुसतं बळी पडतो, निवडून देतो आणि मग कपाळाला हात लावण्याची वेळ येते. तर कृपा करा, तुमच्या सोबत शिवसेना आहे, धीर सोडू नका, पण एकजुटीने आता उभे राहा. शेतकरी म्हणून आता एकजुटीने उभे राहा. आणि एकजुटीने जेव्हा सरकारच्या समोर उभे राहाल तेव्हा सरकार कोणाचंही असलं तरी तुमच्या समोर त्यांना गुडघे टेकावेच लागतील, कोणी असू दे. आणि त्याचसाठी मी आलेलो आहे. या सगळ्या गोष्टी यादी वगैरे घेऊन जातो, हे जाऊन काही घरी घेऊन म्हणजे असं घेऊन झोपणार नाहीये. विधिमंडळाचं अधिवेशन येते, त्या विधिमंडळामध्ये हे सगळे प्रश्न हे सरकारला थेट तोंडावरती विचारल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि माझं तर म्हणणं असं आहे की जी मदत सरकारने जाहीर केली दिवाळीच्या आत देणार होते, दिवाळी होऊन गेली, अजून एक पैसा आलेला नाहीये. काल सुद्धा मंत्रिमंडळाची बैठक झाली, मग तणातणी झाली असं कळलं की आम्ही जाहीर केली मदत, अजून अधिकाऱ्यांवरती राग काढला. काय करणार अधिकारी? पैसे जाहीर केले, दिलेत कुठे? तर हे सगळी नाटकं आता बंद करा. लोकांना आता कळलंय, लोकांच्या डोळ्यावरती जी खोट्या थापांची पट्टी भाजप आणि त्यांच्या सगळ्या मित्रपक्षांनी बांधली होती ती आता गळून पडलेली आहे. आता जनता जागी झालेली आहे. आणि म्हणून तुम्हाला एकच विनंती करतो की कुठेही धीर सोडू नका. ज्या ज्या काही गोष्टी, आता पीक विम्याची सुद्धा हीच कथा आहे. पीक विमा सुद्धा मी आता जास्त मोठं बोलत नाही, कारण आणखी पुढच्या 3-4 ठिकाणी जायचंय. तर या सगळ्या ताई तुम्ही ही जी माहिती दिली ना, अशी माहिती सगळ्यांनी सगळ्या सर्कलमधनं मला गोळा करून पाहिजे, की जेणेकरून अधिवेशनाच्या वेळेला भर सभागृहात त्यांना ही त्यांच्या समोर ठेवून त्यांना त्याच्यावरती मी जबाब विचारेन. ठीक आहे, एक मोर्चा आपला झालेला आहे. सरकारने जर आता लवकरात लवकर कर्जमुक्त केलं नाही तर केवळ मराठवाड्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावरती उतरून सरकारचा चक्का जाम केल्याशिवाय राहणार नाही. हा इशारा आज मी सरकारला देतोय.
सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जरा बाजूला हे उमेश दादा.